हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 41. काय झालं? प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत सिडने तिला विचारलं. आध्याने घाबरतच काही नाही म्हणून मान डोलवली. बलात्कार झालेल्या दिवशी ज्या वेदना तिला झाल्या होत्या त्या अचानकपणे तिच्या नजरेसमोर आल्या. घाबरतच ती बेडवरून उतरू लागली. तसं सिडने तिचा हात पकडत अडवले. ती घाबरतच त्याच्याकडे पाहू लागली. सिडने भुवया उंचावर तिला पुन्हा प्रश्न केला. भीती वाटते, सोडा ना मला. ती घाबरतच त्याला म्हणाली. तुला माझी भीती वाटते? सिडने तिला विचारलं. तिने नाही म्हणून मान डोलवली. मग? सिडने तिला पुन्हा प्रश्न केला. ती तशीच निशब्द राहिली. सिडने तिला स्वतःजवळ ओढले. लहान मुलांसारखं तिला स्वतःच्या मांडीवर घेऊन तो बसला. तिचा चेहरा त्याच्या अगदी नजरेसमोर होता. तिने डोळे अगदी घट्ट मिटून धरले होते. नको ना असं घाबरूस, सिड तिला म्हणाला. त्याचे ओठ अगदी आपल्या ओठांजवळ आहेत असं तिला जाणवू लागलं. त्याच्या शब्दांची ती फुंकर ओठांना स्पर्शून जात होती. तिच्या गालाला स्वतःच्या बोटांनी स्पर्शून तिचे केस तो तिच्या कानामागे सारत होता. त्याचा तो स्पर्श तिच्या अंगावर रोमांच निर्माण करून जात होता. ए स्वीट हार्ट, उघड ना डोळे. अगदी मादक आवाजात तो तिच्या कानाजवळ कुजबुजला. तिने त्याचे वळवळणारे हात घट्ट पकडत नाही म्हणून मान डोलवली. तो खूप वेळ तिला न्याहाळू लागला. गुड नाईट, तो म्हणाला. तसं तिने स्वतःचे डोळे उघडले. ओठांवर स्मित आणत तो तिच्याकडे पाहत होता. थोडीशी ती देखील लाजली. तिने दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरले. अशी लाजलीस तर मी गुड नाईट नाही करणार. तिने चेहऱ्यासमोर धरलेले हात बाजूला करतच तो तिला म्हणाला. त्याचा चेहरा पुन्हा नजरेसमोर आलाय हे बघून आध्याने पुन्हा डोळे बंद केले. खूप क्यूट आहेस तू. मला ना तुला दूर सोडावंसच वाटत नाही, पण तू मला अशी घाबरते हे बघून तुझ्यापासून खूप लांब कुठेतरी निघून जावंसं वाटतंय. सिडने असं म्हणताच आध्याने डोळे उघडले. डोळे मोठे करतच ती त्याच्याकडे पाहू लागली. सिड आपल्यापासून खरंच लांब जाईल अशी भीती तिला जाणवू लागली होती. नको ना अशी घाबरूस मला. तिच्या केसांची बट तिच्या कानामागे सारतच तो तिला म्हणाला. मला तुमची नाही भीती वाटत, ती उत्तरली. मग? त्याने प्रश्न केला. तिने त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याला घट्ट अशी मिठी मारली. सिडला काहीच कळायला मार्ग नव्हता. ए राणी, बोल ना, काय झालं? तू बोलली नाहीस तर मला कसं कळणार? सिड तिने मारलेली मिठी आणखीन घट्ट करतच म्हणाला. त्या दिवशी खूप त्रास झालेला. पुन्हा तसाच त्रास होईल ह्याची भीती वाटते मला, ती म्हणाली. त्याने तिला स्वतःपासून लांब केलं. तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत त्याने धरला आणि म्हणाला, तुला असं का वाटतं मी तुला त्रास देईल? तिने नाही म्हणून मान डोलवली. मग का घाबरतेस? सिडने पुन्हा प्रश्न केला. ती निशब्दपणे त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याचे हात तिच्या उबदार पाठीवरून फिरत होते. आय लव्ह यू, ओठ अगदी तिच्या ओठांजवळ आणत तो म्हणाला. अपेक्षा आता तिच्या उत्तराची होती. तिचे श्वास भरपूर वाढले होते. आय लव्ह यू टू, अगदी मधाळ आवाजात ती म्हणाली. तसंच सिडने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आध्याने त्याच्या शर्टची कॉलर अगदी घट्ट पकडून धरली. हृदय दोघांचंही धडधडत होतं, कारण दोघे पहिल्यांदाच एकमेकांच्या इतके जवळ आले होते. हळूहळू हृदयाची धडधड मंदावली. मुठीत घट्ट पकडून धरलेली सिडची कॉलर आध्याने सोडली. हात तिचे त्याच्या केसांभोवती गेले. त्याच्या तो ओठांचा स्पर्श तिला देखील हवा हवासा वाटू लागला. तिला स्वतःत गुंतवून ठेवत सिड तिच्या नकळत तिच्या अंगावरील कपडे बाजूला करू लागला. तिच्यासोबत तो एका ब्लँकेटमध्ये शिरला.
तो तिच्यावर प्रेम ओतत होता आणि ती त्याच्या प्रेमाने फुलत होती. पती पत्नी ह्या नात्याने दोघे खूप आधी जोडले गेले असतील, पण आज ते दोघे खऱ्या अर्थाने एकत्र आले होते. काही क्षणांनी दोघेही तृप्त झाले, तसं एकमेकांना बिलगून झोपले. सीड तिला स्वतःच्या मिठीत घेऊन होता, प्रेमाने तिला थोपटत होता. त्याच्या हृदयाने पकडलेला ताल ऐकत ती झोपूनही गेली. ती गाढ झोपली हे बघून सीड हळूच तिच्या बाजूचा उठला. आजची त्यांची ती पहिली रात्र त्याला कोड्यात टाकून गेली होती. आद्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघत त्याने अंगावर शर्ट चढवले. खूप विचार करून त्याने संग्रामला फोन लावला. संग्रामने त्याचा फोन काही उचलला नाही. सीड पुन्हा आद्याजवळ आला. टेबलवर असलेला तिचा मोबाईल घेत त्याने आद्याच्या मोबाईलवरून संग्रामला फोन लावला. संग्रामने पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला. थोडी तरी लाज शरम, आम्ही तुझा फोन उचलत नाही म्हटलं तर लगेच बायकोच्या फोनवरून तू कॉल केला. सीड काही बोलण्याआधीच संग्राम म्हणाला. सीडला आश्चर्याचा धक्का बसला. तुला कसं कळलं आम्ही फोन लावलाय ते? सीडने विचारलं. तू फोन का केलास ते बोल. संग्राम नेहमीप्रमाणे रागातच म्हणाला. आद्यासोबत बलात्कार नाही झालाय हे तुला कसं कळलं? सीडने विचारलं. आम्हाला न कळायला तुझ्यासारखे आम्ही मूर्ख नाही ना, संग्राम म्हणाला. तुला नीट बोलताच येत नाही का? सीड रागातच म्हणाला. तुझ्यासोबत नीट बोलायला नाही ना आवडत आम्हाला. काय विचार करून अण्णांनी तुला त्या कचऱ्याच्या पेटीतून उचलून आणलंय देव जाणे. आणलं ते आणलं, सोबत थोडी अक्कल तरी विकत घेऊन टाकायची ना तुझ्यात. पण ते सुद्धा नाही. तुझ्यासारख्या बेअक्कल मुलाला भाऊ म्हणून घ्यायला आम्हाला अजिबात आवडत नाही. तुझ्यासोबत बोलायला तर अजिबातच नाही. आता एवढी सगळी कारणं असताना आम्ही तुझ्यासोबत नीट बोलू अशी अपेक्षा तू आमच्याकडून करू नकोस, संग्राम म्हणाला. नेहमीच असं हर्ट होईल असं का बोलतोस तू? नसेल आम्हाला अक्कल, पण तुला आमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे हा गैरसमज डोक्यातून काढून टाक. समोरच्यासोबत कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही तुला, सीड त्याला म्हणाला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा संग्राम पेशवे समोरच्याची लायकी बघून समोरच्यासोबत बोलत असतो आणि स्वतःमध्ये अक्कल नाही म्हणून आम्हाला कॉल लावलायस हे विसरलायस का तू? संग्रामने हसतच विचारलं. तुला जास्तच अक्कल आहे मग आम्हाला सांग त्या दिवशी आद्यासोबत काय झालेलं ते, सीडने त्याला प्रश्न केला. हा प्रश्न तू आम्हाला तेव्हा करायला पाहिजे होतास जेव्हा आम्ही तुला तिच्यावर बलात्कार झाला नाही असं सांगितलं होतं. तेव्हा हा प्रश्न केला असतास तर आम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर तुला दिलं असतं, पण नाही. नेहमीप्रमाणे अक्कल तू घाण ठेवली होतीस आणि त्यानंतर मूर्खासारखं अण्णांसमोर आम्ही तुला जे काही सांगितलेलं ते सगळं काही तू सांगून मोकळा झालास. म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालतोसच आहेस, पण त्यावर आद्याचा पण तू जीव धोक्यात घालतोयस, संग्राम कोड्यातच म्हणाला. तुला बोलायचं काय आहे? सीडने घाबरतच विचारलं. सगळं सगळ्यांना कळतंय म्हणून तुझ्या मोबाईलवरून आलेला कॉल आम्ही नाही उचलला. जमेल तेवढ्या लवकर तिला घेऊन कुठेतरी दूर निघून जा आणि निघताना अशा पद्धतीने निघ की कोणाला कळणार नाही तू कुठे गेलास. जसं काल रात्रीच तू सापुतारला निघून आलास. कोणाच्या बापाला कळलं? तुझ्या बापाला तर तुझी पडलीच नाही, पण जो तुझा बाप बनायला चाललेला त्याला पण नाही कळलं, संग्राम म्हणाला. तुला कसं कळलं आम्ही सापुताराला आलोय ते? सीडने पुन्हा प्रश्न केला. आम्ही बोललो ना तुझ्यासारखं मूर्ख आम्ही नाही, मग पुन्हा एकच प्रश्न आम्हाला करायचा नाही, संग्राम रागातच ओरडला. शांतपणे कधीतरी बोलत जा ना, हर्ट होतं मला तुझं असं बोलणं, सीड म्हणाला. हर्ट तर तू आम्हाला लहानपणापासून करत आलायस. आम्हाला नाही आवडत तू, पण माहीत नाही का का आम्ही तुझ्यासाठी नको त्या गोष्टी करतोय. मन तर करतोय जीव घेऊन टाकावा तुझा, पण जेलमध्ये राहण्यात मजा नाही ना, आणि तू मेल्यावर वाईट पण वाटेल आम्हाला, कारण आता तुझ्यावर कोणीतरी डिपेंड आहे आणि तिला आम्ही तरुण वयात विधवा केलं म्हणून जास्तच वाईट वाटेल, संग्राम म्हणाला. पहिलं तर माझ्या बायकोवर वाईट नजर ठेवत होता, आता तिने भाऊ बनवल्यावर खरंच भाऊ झाला, पण तू खैर सोड. माझ्याशी नाही, निदान कोणीतरी आहे जिच्याशी तू नीट बोलतोस. पण खूप हसू येतं आम्हाला तुझ्यावर. आम्ही मूर्ख आहोत हे आम्ही मान्य करतो, पण तू सुद्धा कमी मूर्ख नाहीस. आद्याची जन्मकुंडली माहीत असताना सुद्धा तू मंडपातून पळ काढलास, सीड म्हणाला.
खरं तर संग्रामच्या मनात नक्की काय आहे हे काढून घेण्यासाठी तो म्हणाला होता. लग्न म्हणत संग्राम फोनवर हसू लागला. कोणाशी बोलतोयस तू एवढा वेळ? एका स्त्रीचा आवाज सिडला ऐकू आला. कोणासोबत आहेस तू? सिडने त्याला प्रश्न केला. आम्हाला प्रश्न करायला तू मोठा नाही झालायस. ठेव फोन. संग्राम रागातच म्हणाला. फोन ठेवण्याआधी मला फक्त सांग की आद्यासोबत नक्की काय झालेलं. तिच्यासोबत बलात्कार नाही झाला मग तिला त्या दिवशी त्रास कसा होत होता? सिडने प्रश्न केला. त्रास कमी करण्यासाठी औषध असतात, तसं त्रास वाढवण्यासाठी सुद्धा असतात. तुला सगळं सांगितलं असतं आम्ही, पण तू मूर्खासारखं वागशील आणि स्वतःचा जीव गमावून बसशील, म्हणून आम्ही तुला काही सांगत नाही. आम्ही त्या घरातून आधीच लांब झालो आहे. तू सुद्धा तेच कर जे आम्ही केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता जिचा आवाज ऐकलास ती आमची बायको आहे. तुझ्या बायकोच्या प्रेमात आम्ही कधीच नव्हतो. तुला तिच्या प्रेमात पाडण्यासाठी आम्ही तुला उकसवलं आहे. तुला आम्ही आमच्या तालावर नाचवलं आहे, तेही आमच्या पद्धतीने. आमची इच्छा होती की आद्या आणि तू एकत्र यावं, म्हणून तुम्ही दोघे एकत्र आलात. ती तुझ्याजवळ आहे हेच तुझ्यासाठी पुरेसं आहे. ज्या गोष्टी तुला नाही माहिती त्या जाणून घेण्याचा प्रयत्न पण नको करूस. जमेल तेवढं लांब राहा त्या घरापासून, स्पेशली सम्राट आणि ध्रुवी. भारी गेम होणार आहे तुझा, संग्राम म्हणाला. टिंग टॉंग. सिडला मोबाईलमधूनच दाराची बेल वाजण्याचा आवाज आला. गेम होणार? सिडने विचारलं. लवकरच तू? अंजू! संग्राम फोनवरच मोठ्याने ओरडला. तो पुढे काही बोलणार त्याआधीच फोन कट झाला. हॅलो हॅलो. सिड फोनवर बोलत होता पण तितक्यात फोन कट झाला होता. सिडने पुन्हा फोन लावला पण मोबाईल स्विच ऑफ येत होता. हा भाई पण ना सगळं माहिती असतं पण नीट सांगत नाही. सिड पुन्हा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करतच म्हणाला. गाढ झोपेत असलेल्या आद्याच्या बाजूला जाऊन तो पुन्हा झोपला. सिड बाजूला येऊन झोपताच झोपेतच तिने घट्ट अशी मिठी त्याला मारली. तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत सिड विचार करू लागला. भाईला नक्की काय बोलायचं असेल? हा प्रश्न त्याला पडला होता. विचारांच्या तंद्रीत तो सुद्धा झोपून गेला. सकाळी त्याला नेहमीपेक्षा लवकर जाग आली, पण आद्या मात्र त्याच्या मिठीत झोपूनच होती. रात्रीच्या वाईनची नशा अजून उतरली नाही वाटतं हिची. सिड हसतच स्वतःशीच पुटपुटला. आद्याने कूस बदलली तसं तिचे उघडे दंड त्याला दिसले. रात्री संग्रामसोबत अर्धवट राहून गेलेलं बोलणं त्याला आठवलं. भाई म्हणत त्याने पुन्हा संग्रामला फोन फिरवला, पण मोबाईल स्विच ऑफ येत होता. पुन्हा आद्याजवळ येऊन तो बसला. चेहऱ्यावरील तिचे केस त्याने बाजूला केले. तिचा सुंदर आणि आकर्षित चेहरा खूप वेळ तो न्याहाळत बसला. ए स्वीटहार्ट. तिच्या कानात गरम हवेची फुंकर त्याने मारली. झोपेतच तिने कानापाशी हात नेला. ए बच्चा उठ ना, बाहेर सगळे वाट बघत असतील आपली. तू इथे फिरायला आली की झोपायला? सिड तिला म्हणाला. तसं आद्याने डोळे उघडले. तिने आजूबाजूला नजर टाकली. नवीन जागा बघून ताड करून बेडवर उठून बसली. स्वतःचं वस्त्रहीन शरीर ती चादरीत लपवू लागली. डोकं थोडं जड झाल्यासारखं वाटत होतं तिला. काय झालं? सिडने तिला प्रेमाने जवळ घेत विचारलं. ती शांतपणे त्याच्या मिठीत तशीच बसून राहिली. काही त्रास होतोय का? सिडने तिच्या गालावरून हात फिरवत तिला विचारलं. आद्याने पण नाही म्हणून मान डोलवली. मग? सिडने तिला पुन्हा प्रश्न केला. भीती वाटते म्हणत तिने सिडला घट्ट अशी मिठी मारली. कसली? सिडने विचारलं. तुम्ही मला सोडून गेलात तर? आद्या भावूक होतच त्याला म्हणाली. वेडी आहेस का? मी का सोडून जाईल तुला? आय लव्ह यू लॉट. आद्याच्या कपाळावर ओठ टेकवत असं म्हणाला. ती खूप वेळ त्याच्या मिठीत शांत बसून राहिली. खाली सगळे जमले असतील, आपण जाऊयात ना खाली? आपण इथे एन्जॉय करायला आलत ना? सिडने तिची समजूत काढतच म्हटले. तिने हो म्हणून मान डोलवली, पण सिडला मारलेली मिठी तिला सोडावीशीच वाटत नव्हती. त्याला सोडलं तर तो कुठेतरी दूर पळून जाईल अशी अनामिक भीती तिच्या मनात निर्माण झाली होती. ती स्वतः उठत नाही हे बघून त्याने त्याच्या मजबूत हाताने तिला उचलून आपल्या बाहुपाशात घेतले. तिने त्याच्याकडे पाहिले तसं त्याने तिच्या कपाळाचे हलके चुंबन घेतले. तिने डोळे पुन्हा घट्ट मिटून घेतले. त्याच्या हृदयाची धडधड ऐकून स्वतःच्या हृदयाची होणारी धडधड ती शांत करत होती
आणि अचानकपणे गरम पाण्याचा फवारा तिच्या चेहऱ्यावर येऊ लागला. तसं ती तिला लागलेल्या तंद्रीतून बाहेर पडली. सिडने आपल्याला बाथरूममध्ये कधी आणले हेच आद्याला कळलं नाही. सिडने तिला खाली उतरवले. हाताच्या मुठीत पकडलेली चादरीची गाठ सावरत ती उभी राहिली. सिडपासून स्वतःचं शरीर झाकण्याचा प्रयत्न तिचा सुरू होता. सिड गालातल्या गालात हसला. तिचे दोन्ही हात त्याने स्वतःच्या हातात घेतले तसं तिची ती चादर खाली पडली. ती लाजतच त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिची हनुवटी धरतच तिचं तोंड वर केलं. मी कधीच तुला सोडून जाणार नाही. आय प्रॉमिस यू, सिड म्हणाला. चेहऱ्यावर पडणाऱ्या शॉवरच्या पाण्याने तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. सिडने स्वतःचा चेहरा तिच्यासमोर धरला. तसं शॉवरचं पाणी त्याच्या केसांवरून ओघळून तिच्या चेहऱ्यावर पडू लागलं. तिचं ते दिसणं त्याला घायाळ करत होतं. मनावरचा ताबा पुन्हा सुटत चालला होता. तिच्या मानेवर त्याचे ओठ फिरू लागले तसं तिचे हात त्याच्या छातीवर वळवळू लागले आणि पुन्हा एकदा दोघेही एकमेकात रंगू लागले. एकमेकांसोबतच्या त्या क्षणाचा पुरेपूर आनंद दोघेही घेऊ लागले. स्थळ पेशवेजी. घाई गडबडीत आबासाहेब सम्राटच्या खोलीत आले. सम्राटची खोली अगदी अस्ताव्यस्त अवस्थेत पडली होती. काय पसारा करून ठेवलाय हा? आबासाहेबांनी विचारलं. तुमच्यासोबत बोलण्याची तिळमात्रसुद्धा इच्छा नाही मला, सम्राट म्हणाला. तो भेटला ज्याला तू इतके दिवस शोधत होतास, आबासाहेब म्हणाले. सम्राटचा चेहरा गंभीर झाला. कुठे आहे तो हरामखोर? सम्राट रागातच ओरडला. आबासाहेब क्रूर हसले. त्यांचं ते हसू सम्राट बघतच राहिला. आबांनी कोणाला तरी व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवरील दृश्य बघता सम्राटच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. क्रमशः. काय मग मित्रांनो, कसा वाटला हा भाग? काय पाहिलं असेल व्हिडिओ कॉलवर सम्राटने? कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची आणि लाईक्सची आम्ही वाट बघत आहोत. पुढील भाग तुमचा रिस्पॉन्स बघूनच पोस्ट करण्यात येईल. धन्यवाद.